नाशिकच्या श्री क्षेत्र नगरनारायणगड इथे पारंपरिक दसरा मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे नगरनारायणगडावरील दसरा मेळावा चर्चेचा विषय बनलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ आजपासून धरणे आंदोलन करणार आहेत। आदिवासीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू झाल्यानं त्याला विरोध करण्यासाठी झिरवळ आंदोलन करणार आहेत। सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथे आमदार गोरेंनी केलेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण आणि मातांचा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी गोरेंनी बंदुकीची ॲक्शन करत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बैठक घेतली। देशमुख यांच्या विरोधात पक्षातीलच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेत वज्रमूठ बांधली आहे। राष्ट्रवादीचे भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांची क्लिप व्हायरल झालेली आहे। यामध्ये ते मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना फोनवरून धमकी देताना दिसतात। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचा मोठा दावा केलाय। पायाभूत सुविधा नसल्यानं कंपन्यांनी बाहेरच्या राज्याची वाट धरल्याचा दावा त्यांनी केला। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 12 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केलेली आहे। आपली मागणी मर्यादित जागांची असून आपल्या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि आता एक मोठी बातमी, धारावीतील सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग तोडायला सुरुवात झालेली आहे। मशिदीच्या ट्रस्टींकडूनच स्वतःहूनच हे बांधकाम काढलं जात आहे। हे अनधिकृत बांधकाम आम्ही स्वतःहून काढू अशी हमी ट्रस्टींनी पालिकेला दिली होती। त्यानुसार हे बांधकाम काढलं जात आहे आणि या मशिदीच्या अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वीच परिसरात तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर मग सामंजस्यानं यावर तोडगा काढण्यात आला। ट्रस्टींनी आपण स्वतःच हे बांधकाम पाडण्याची हमी दिल्यानंतर हा तणाव निवळला। धारावीतील अनधिकृत सुभानिया मस्जिद तोडण्याची सुरुवात झाली आहे। हे तोडकाम उद्धव ठाकरे सेना नेते आणि काँग्रेसचा मुस्लिम अनुनयीकरणचं लांबून चालनचं पाडकाम होत आहे। डिमोलिशन लँड जिहादचं होत आहे। अशा प्रकारचे लँड जिहाद, वोट जिहाद आता महाराष्ट्रात चालणार नाही। मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक होणार आहे। बैठकीला चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि शंभूराज देसाई उपस्थित असतील। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या सभेला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आजची सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना आम्ही मोठी केली, आदित्य ठाकरेंचं योगदान काय? आदित्य ठाकरे म्हणजे आयत्या बिळात नागोबा असं म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह इथे नियोजित कार्यक्रमानुसार अभ्यागतांशी ते संवाद साधणार आहेत। जळगावात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे। सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड या करोडपती दीदींना लाडक्या बहिणींचं दुःख कळत नाही अशी टीका शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे। आता एक मोठी बातमी, माढा विधानसभेचे आमदार शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। बबन शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेत आले असल्याचं कळत आहे। शरद पवारांची भेट घेण्यासाठी आलोय असं त्यांनी स्वतः सांगितलं। त्यामुळे अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कुरनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं बोरी नदीत विसर्ग सुरू आहे। राज्यात पावसाला जोर ओसरलेला आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप असणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे।
भुसावळमधील शेळगाव बॅरेजमध्ये 100% जलसाठा होणार असल्यानं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यावर किमान 2 फूट पाणी राहणार आहे आणि यामुळे यंदा डिसेंबरऐवजी फेब्रुवारीमध्ये पहिल्या आवर्तनाची गरज भासेल। परिणामी भुसावळसाठी हतनूर धरणात वार्षिक आरक्षण असलेल्या 11 दशलक्ष घनमीटर पाण्यात 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे। मावळमध्ये परतीच्या पावसानं विश्रांती घेताच आता गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे। पहाटेपासूनच मावळमधील देहू परिसरात धुक्याची धुलाई पसरली आहे, त्यामुळे मुंबई बेंगळुरू महामार्ग धुक्यात हरवलाय। जळगावच्या 40 गावच्या केळीला आता दिल्लीकरांनी पसंती दिलेली आहे। केळींना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। खोबरं आणि नाळाचे दर भडकलेले आहेत। पंधरवड्यापूर्वी 140 ते 160 रुपये किलो असणारं खोबरं आता 240 रुपये झालेलं आहे। नाळाचा दर 25 रुपयांवरून तब्बल 40 रुपये नग झालाय। सांगलीमध्ये मटणाबरोबरच चिकनचे दर स्थिर आहेत, मात्र अंड्यांच्या दरात किरकोळ वाढ झालेली आहे। मटणाचे दर तेजीत असले तरी मटण आणि चिकनला मागणी वाढली आहे। मटणाची विक्री 700 रुपये किलोनं सुरू आहे। शाळांसह परिसरात आवश्यक तितके सीसीटीव्ही कॅमेरे बसवा असे आदेश राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना दिलेले आहेत। या तरतुदीचं पालन झालं नाही तर संबंधित शाळांचं अनुदान बंद केलं जाईल, प्रसंगी शाळेची मान्यता देखील रद्द केली जाईल असा आदेशच राज्य शासनानं काढलाय। अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही लावण्यात आले। आता एक मोठी बातमी, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम विधानसभा निवडणूक लढवणार आहे। या दोघांवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगी असं चित्र दिसत असलं तरी आतून ते एकच आहेत असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। सत्ता घराबाहेर जाऊ द्यायची नसल्यानं तेही खेळी करत असल्याची टीका त्यांनी केली। जरी राष्ट्रवादी विभागली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते धर्मवंतांच्या अशा स्थितीमध्ये ही जागा मागणं म्हणजे सत्तेचं पद किंवा आमदारकीचं पद घरात ठेवण्याचं षडयंत्र आहे असं जनतेमध्ये एक चर्चा आहे किंवा जनता ही चर्चा खुलेपणानं करते आहे, म्हणून त्याचा उल्लेख मी केला। नागपूरच्या एम्समधील 2 विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित विद्यार्थ्याला अश्लील चित्रफित दाखवत अश्लील कृत्य करण्यास दबाव टाकल्याचा आरोप आहे। गोंदिया जिल्ह्यातील टोयागोंदी येथे काही जण गांजाची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी टोयागोंदी येथील तुडमुळी चौकी इथे सापळा रचून ही कारवाई केली। भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार ठाकूरांना 19,000चा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाकूर यांच्या तक्रारीवरून परंडा पोलिसात फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1 ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार आहेत। सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे। असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारनं परिवर्तनीय महागाई भत्त्यात किमान 1035 रुपये वेतनवाढ प्रतिदिनी करण्याची घोषणा केली आहे। ही नवीन वेतनवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यानं रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे। दसरा आणि दिवाळीच्या काळात ही मोहीम राबवण्यात येणार आहे। मुंबई कोल्हापूर बसचं भाडं दुपटीहून अधिक वाढवण्यात आलेलं आहे। एरवी 600 ते 800 रुपयांदरम्यान असलेलं बसचं भाडं सणासुदीसाठी 1500 ते 1800 रुपयांदरम्यान आकारलं जातंय। किल्लारीच्या महाप्रलयकारी भूकंपाला आज 31 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र आजही किल्लारीच्या आठवणी जाग्या आहेत। गेल्या 31 वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल 125 भूकंपाचे धक्के बसले।